आपल्यासोबत आहेत बाळासाहेब थोरात. विशेष म्हणजे सर महत्त्वाची गोष्ट आहे की आता सध्या कालच महाविकास आघाडीची खूप मोठी बैठक झाली, पण अद्यापही मुख्यमंत्र्यांचा चेहरा या ठिकाणी घोषित नाही करण्यात आला आहे. काय वाटतं तुम्हाला? नाही, आमच्या महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार आहोत आणि त्या पद्धतीनं निर्णय तर होईल. आमचे सर्वजण एकत्र बसून ठरवतील आणि त्याच्यातून मार्ग आम्ही काढू. म्हणजे आजच घोषित केला पाहिजे या मताचा मी नाही. बरं, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राहुल गांधी यांनी आताच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसला सांगितलं आहे की या ठिकाणी राजकीय लोकांचा भ्रष्टाचार काढा, सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार काढा. काय रणनीती आहे तुमच्या यंदाच्या अधिवेशनात? नाही, असं आहे की ते माननीय राहुलजींनी सांगितलं असं म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही. एकंदर ज्या पद्धतीनं टक्केवारीचं सरकार हे चाललेलं आहे, हे एक तर मोडतोड सरकार आहे, ते कसं तरी बनवलेलं आहे. सत्ता आणि टक्केवारी याच्यावर ते चाललेलं आहे. ह्याचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याची जबाबदारी विरोधी पक्ष म्हणून आमची आहेच आहे. ते काय कोणीच म्हणजे माननीय राहुलजींनीच सांगायला पाहिजे असं नाही, तर आमचीच इच्छा आहे ती आणि आम्ही ते करणार आहोत. सध्याचं गुणोत्तर जर पाहिलं विधानसभेमध्ये की समान जागेवरती सगळेजण लढणार आहेत हे वाटतं, पण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना किती जागा घेऊ शकतात? नाही, आम्ही बसू अजून, त्याचं सूत्र ठरवू आणि त्या सूत्राप्रमाणे पुढे जाऊ. ओके, थँक्यू. आपल्यासोबत या ठिकाणी होते बाळासाहेब थोरात सर. आणि विशेष म्हणजे बाळासाहेब थोरात यांनी या ठिकाणी सांगितलं की अद्यापही आमचे कुठलंही सूत्र या ठिकाणी ठरलं नाही जागा वाटपाचं. पण आज हे पावसाळी अधिवेशनाचा हा पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवसामध्ये आता पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधक सत्ताधाऱ्यांना कसं धारेवरती धरणार हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह देवाशिष कुमार, स्वप्नील दुधारे, देशोन्नती न्यूज, मुंबई.